तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 3 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत. जनरली आपण 2च ट्रेड एक्झिक्यूट करतो, बट आज अपॉर्च्युनिटी चांगली होती आणि स्पेस क्लिअरली दिसत होता. त्या अकॉर्डिंग आपण आज तिसरा पण ट्रेड घेतलेला आहे. तर 3 ट्रेड जे आहे, 2 आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेले आहे आणि एक जो आहे तो आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. जे पण हे सेलर होते यांना ट्रॅप करून यांनी आज मोठी गॅपअप ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी इंडिशन क्रिएट केली, थोडीशी व्होल्टिलिटी पण क्रिएट केलेली आहे. दोन्ही साईडनी याला वीक होते. हा थोडंसं रिट्रेसमेंट दिलं, बट हा जो डे हाय आहे हा याला क्रॉस केलेला नाही आणि इथे थोडंसं रेजिस्टन्स फेस केलेला आहे. रेजिस्टन्स फेस करून जेव्हा ही इंगल्फिंग कॅन्डल क्रिएट झाली आणि प्रॉपरली या लेवलच्या खाली यांनी क्लोजिंग दिली, तर मी रिव्हर्सल सेटअप इथे ॲक्टिवेट केलेला आहे. जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. कारण की याच्याकडे जो स्पेस होता डाऊन साईडनी तो सरळ सरळ मला दिसत होता क्लोजिंग लेवल. कारण की ऑलरेडी ही जी गॅप होती ही पेंडिंग होती आणि हा जो स्पेस होता हा क्लिअरली मला ओपन दिसत होता. तर मी या गॅप फिलिंगसाठी प्ले करणार होतो. बट एंट्री घेतल्यानंतर 2-3 कॅन्डल यांनी डाऊन साईडला मोमेंटम केली. ऑलमोस्ट या लेवलपर्यंत मला 30 पॉईंटचं गेन होत होतं. बट मी एक्सपेक्ट केलं होतं की या लेवलपर्यंत इझिली येऊन जाईल. बट यांनी हा लेवलचा रिस्पेक्ट करून अपसाईडनी मोमेंटम स्टार्ट केलेला आहे. तर ही जी कॅन्डल जेव्हा डाऊन साईडनी फोर्सफुली आली तर मला वाटलं की ही जी कॅन्डल आहे हे इंगल्फिंग करून याच्या खाली क्लोजिंग देईल आणि त्यानंतर जे ट्रेंड आहे ते डाऊन साईडला कंटिन्यू राहील. बट तसं न करता ही जी कॅन्डल आहे यांनी डाऊन साईडला स्पाईक लावलं. थोडा वेळ यांनी सस्टेन करण्याचा प्रयत्न पण केला, बट जी क्लोजिंग दिलेली आहे ती या रेंजच्या वर आहे. त्यानंतर जेव्हा हा स्लो अँड स्टडीली अपसाईडला निघाला तर ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे ह्याचा हाय यांनी या कॅन्डलमध्ये ब्रेक केलेला आहे. बट ऑप्शन प्रीमियममध्ये ब्रेक झालेला नव्हता. जो एस एल लावलेला होता तो सध्या इथेच होता. जेव्हा इथे हा थोडा वेळ थांबला तर मी एक्सपेक्ट केलेलं की ऑलरेडी ह्याच्यावर जे सेलर आहेत त्यांना ऑलरेडी यांनी टच केलेला आहे. तर आता याला जर खाली यायचं असेल तर हा इथनं डायरेक्टली खाली येऊन जाईल आणि जे ट्रेंड आहे तो कंटिन्यू करेल. तर मी बघितलं की इथे जो ऑप्शन प्रीमियम सुरू होता त्याचा या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला नव्हता. तर मी जो एस एल इथे लावलेला होता तो सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी मी ह्याच्यावर लावला, जेणेकरून जर वर गेला तर काही ना काही पॉईंट आपली बुक होतील आणि त्यानंतर जर व्होल्टिलिटी क्रिएट केली त्यानंतर ज्या साईडनी डायरेक्शन देईल त्या साईडने आपण ट्रेड घेणार होतो. तर जसंच मी इथला एस एल ह्याच्यावर लावला तर नेक्स्ट कॅन्डलमध्ये जो एस एल आहे तो इथे बुक झाला आणि त्यानंतर निफ्टीने कंटिन्यूस अपसाईड मोमेंटम केलेली आहे. ही मोमेंटम तर आपल्या सेटअपमध्ये नव्हती कारण की डायरेक्ट होतं. हा ब्रेकआउट पण आपण इग्नोर केलेला आहे कारण की ज्या प्रकारे आपल्याला मोमेंटम पाहिजे किंवा मग स्ट्रक्चर पाहिजे ते इथे नव्हतं, त्यामुळे आपण याला इग्नोर केलेलं आहे. जेव्हा इथे एक रेंज क्रिएट झाली तर यासाठी आपण 1:1 साठी अपसाईडला प्ले करणार होतो आणि डाऊन साईडसाठी आपण डायरेक्टली डेलोसाठी प्ले करणार होतो. यांनी एक्झॅक्टली या लेवलवर एक रेंज क्रिएट केला, बट जे ब्रेकडाऊन दाखवलेलं आहे ते डायरेक्टली दाखवलेलं आहे. इथे कॅन्डल होल्ड केलं आणि इथे प्रॉपर सेटअप दिलेला आहे. बट ही कॅन्डल आणि बँक निफ्टीची कॅन्डल सेम होती, त्या अकॉर्डिंग आपण बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण डिस्कस करू तर तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे तुम्हाला दिसेल की अपसाईडने याला ब्रेकआउट नाही दिलं, तर अपसाईडला ट्रेड आपण घेतलेलं नाही आहे आणि इथे डायरेक्टली ब्रेकडाऊन होतं ह्या कॅन्डलमध्ये, तर आपण याला इग्नोर केलं. आणि ही जी मोमेंटम आहे ही आपण टोटली कॅप्चर केलेली आहे बँक निफ्टीमध्ये, तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की सेटअप अकॉर्डिंग जो निफ्टीचा ट्रेड होता तो मी ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एक्झिक्यूट केला. ऑलमोस्ट या लेवलपर्यंत मी राईट केलं आणि जेव्हा मी पोझिशन सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी ट्रेल केलं जे की ह्या कॅन्डलवर होतं, तर जेव्हा निफ्टी इथनं वर निघालं तर ऑलमोस्ट या कॅन्डलमध्ये जो ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. आणि ही मोमेंटम तर आपल्या सेटअपमध्ये नव्हती, टोटली रेंज बाउंड होतं आणि यानंतरचं जे ब्रेकडाऊन आहे हे डायरेक्ट होतं, त्यामुळे आपण याला इग्नोर केलेलं आहे. तर इथे तुम्हाला समजलं असेल की निफ्टीमध्ये माझी काय सायकोलॉजी होती आणि त्या अकॉर्डिंग मी कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. तर आता सेकंड ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर बँक निफ्टी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग पण गॅपअप होती. इथे यांनी ह्या लेवलवर रेजिस्टन्स फेस केला. जेव्हा बँक निफ्टी या लेवलवर ट्रेड करत होता तर निफ्टीपेक्षा मी बँक निफ्टीमध्ये इंटरेस्टेड होतो, कारण की इथे हा जो ऑर्डर फ्लो आहे हा सिक्युअर होता आणि मी एक्सपेक्ट केलं होतं की हा जो सेलर आहे हा जर स्ट्रॉंग असला तर इथनं जो डाऊनफॉल आहे हा शार्पली येऊ शकतो आणि डायरेक्टली हा गॅप फिल करू शकतो. बट बँक निफ्टीने इथे काही सिग्नल दिलेलं नाही आहे. ही जी कॅन्डल आहे यामध्ये आपण निफ्टीला एक्झिक्यूट केलं, बट बँक निफ्टीने जी कॅन्डल क्रिएट केलेली आहे ती एवढी काही खास नव्हती, त्यामुळे आपण याला इग्नोर केलेलं आहे. बँक निफ्टीचा जो ट्रेड आहे तो आपण प्रॉपरली ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये, जे की हे एक्सपान्शन होतं त्यानंतर रिट्रेसमेंट दिलं, इथे एक रेंज क्रिएट केला. रेंज क्रिएट केल्यानंतर इथे ब्रेकआउट दिलेला आहे. स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेकआउट होतं, जी क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती. क्लिअरली इथे दिसत होतं की जे बुल आहेत ते स्ट्रॉंगली इथे प्ले करत आहेत. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. ऑलरेडी ह्या कॅन्डलमध्ये जे आहे ते आपलं निफ्टीमध्ये बुक झालेलं होतं, तर आपण फ्री होतो, तर त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. ह्याच्याकडे जे फर्स्ट टार्गेट होतं ते सरळ डे हाय होतं, ह्याच्यामध्ये 1:1 क्लिअरली इझिली दिसत होता, त्या अकॉर्डिंग हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. बॅक टू बॅक 2 कॅन्डल क्रिएट करत त्यांनी जे टार्गेट आहे ते डन केलेलं आहे. त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा पुन्हा अपसाईडला गेलेला आहे. जेव्हा इथे एक फर्स्ट स्विंग क्रिएट झाला तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला.
जो एस एल मी इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी ह्याच्या खाली लावला. त्यानंतर पुन्हा एक स्विंग क्रिएट केला आणि एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झालेली आहे. तर अजून मी टाईट ट्रेल केला आणि हा जो एस एल आहे हा अजून वरच्या साईडने शिफ्ट केला आणि या डॉमिनेट कॅन्डलच्या खाली लावला. जेव्हा बँक निफ्टी डे हाय लावला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे, तर या कॅन्डलमध्ये जो इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर टोटली बँक निफ्टी साईडवेज गेलेला होता, खूप स्मॉल कॅन्डल क्रिएट करत होता आणि निफ्टीसारख्या ह्यानी पण एक रेंज क्रिएट केलेली होती. इथे तुम्हाला दिसेल की मी सांगितलं की निफ्टीमध्ये जे ब्रेकडाऊन होतं ते डायरेक्ट होतं, बट बँक निफ्टीमध्ये आणि हा जो रेंज आहे हा प्रोटेक्ट करून ठेवलेला होता आणि एक्झॅक्टली आणि या कॅन्डलमध्ये जे आहे ते स्ट्रॉंग ब्रेकडाऊन दिलेला आहे. कॅन्डल पण स्ट्रॉंग होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती आणि ह्याच्याकडे जो स्पेस होता तो डायरेक्ट डे लो होता जो की ओपन होता. ह्याच्यामध्ये क्लिअरली इझिली 1:1 क्लिअरली ओपन होतं. तर ह्याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी एस एल लावलेला. मी या लेवलपर्यंत टार्गेट ठेवलेलं होतं, मला वाटलं की इथपर्यंत इझिली येऊन जाईल, इथे थोडा व्होल्टिलिटी क्रिएट करेल, त्यानंतर हा पुन्हा अपसाईडला जाऊ शकतो. बट यांनी तसं न करता ही मोठी कॅन्डल क्रिएट केली, जेवढे पण एस एल असतील यांना ट्रिगर केलं, डाऊन साईडला आला आणि जे सेकंड टार्गेट आहे जे की हे क्लोजिंग लेवल होतं ह्याला पण यांनी या कॅन्डलमध्ये इथे डन केलेलं आहे. ही जेव्हा मोमेंटम झाली तर खूप फास्ट होती आणि वन डायरेक्शन होती. दोन कॅन्डलमध्ये त्यांनी जेवढे पण टार्गेट होते फर्स्ट आणि सेकंड हे डन करून दिलेलं होतं. तर याच्यामध्ये तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, आपण थोडंसं वेट केलं कारण की एवढी मोठी मुवमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तर हा वर जाणार नव्हता, तर आपण थोडं ट्रेड होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक ग्रीन कॅन्डल क्रिएट झाली आणि त्यानंतर डाऊन पुश आला, तर इथे आपण कन्झर्वेटिव्ह प्ले करायसाठी जो एस एल इथे लावलेला होता तो आपण ट्रेल करून या ग्रीन कॅन्डलवर लावला आणि त्यानंतर ही जेव्हा डाऊन साईडला पुश केलं तर इथे भरपूर वेळ थांबलेला आहे आणि ऑलमोस्ट जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण आता डे लोच्या जवळच दिलेली आहे. तर इथे जेव्हा ट्रेल केलं तर याच्यानंतर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला कारण की जो मार्केट क्लोजिंगचा टाईम होता तो जवळ आलेला होता आणि जेव्हा मार्केटला 1 मिनिट बाकी होता क्लोजिंग व्हायसाठी, तर जो एस एल मी इथे लावला होता त्याला मी मॉडिफाय केलं आणि जे मार्केट प्राईस सुरू होती त्याला मी तिथे बुक करून घेतलेला आहे. तर ऑलमोस्ट इथे जो ट्रेड होता तो मी बुक करून घेतला. तर सेटअप अकॉर्डिंग जे बँक निफ्टीचे 2 ट्रेड होते, जो फर्स्ट होता तो आपण या ब्रेकआउटवर घेतलेला आहे या टार्गेटला प्ले करायसाठी. तर ऑलमोस्ट आपण या लेवलपासून तर या लेवलपर्यंत राईट केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या लोवर आपला इथे बुक झालेला आहे. त्यानंतर आपण रिव्हर्सल सेटअप घेतला जे की हे एक्सपान्शन होतं. त्यानंतर इथे एक रेंज क्रिएट केला आणि रेंज क्रिएट केल्यानंतर यांनी ब्रेकडाऊन दाखवलं, प्रॉपर इकडे स्पेस पण अवेलेबल होता. तर या क्लोजिंगवर आपण एक्झिक्यूट केलं. ऑलमोस्ट आपण या लेवलपासून तर डे लोपर्यंत टोटली कॅरी केलं आणि मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी आपण त्याला बुक केलेलं आहे. तर बँक निफ्टीचे दोन्ही ट्रेड आज सिंपल होते. तुम्हाला इथे समजलेलं असेल की बँक निफ्टीची माझी सायकोलॉजी काय होती आणि काय माझ्या माइंडमध्ये सुरू होतं आणि कशाप्रकारे मी ते ट्रेड एक्झिक्यूट केले आणि प्रॉपर लेवलवर कशाप्रकारे ते बुक केलेले आहेत ते. तर आता ह्याचबरोबर बघू की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 तिथे मी निफ्टीचा 21,550चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 159 मध्ये. याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:06 21,550चा सी तो झालेला आहे 156 मध्ये. आणि ह्यानंतर बँक निफ्टीचा ब्रेकआउट ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे, तो केलेला आहे 10:15 तिथे मी बँक निफ्टीचा 47,900चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 297 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 11:19 47,900चा पी तो झालेला आहे 208 मध्ये. आणि यानंतर रिव्हर्सल सेटअप जो बँक निफ्टीचा आपण ब्रेकडाऊनमध्ये घेतलेला आहे तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 2:10 तिथे मी बँक निफ्टीचा 47,500चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 290 मध्ये. आणि या ट्रेडला आपण बुक केलेला आहे मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी 3:29 47,500चा सी तो केलेला आहे 54 मध्ये. तर आज सेटअप अकॉर्डिंग आणि माझ्या सायकोलॉजी अकॉर्डिंग मी आज 3 ट्रेड एक्झिक्यूट केले, 2 बँक निफ्टीमध्ये आणि 1 निफ्टीमध्ये. जी निफ्टीने मुवमेंट एंडिंगला दाखवलेली आहे ती मी मॉर्निंगमध्ये एक्सपेक्ट करत होतो, बट आधी व्होल्टिलिटी क्रिएट केली, वरच्या साईडने मोमेंटम केलं आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये आणि डाऊन साईडला मोमेंटम कंटिन्यू केलेला आहे. आणि इथे तर मी सांगितलेलं होतं की प्रॉपरली आपला सेटअप अकॉर्डिंग होता, ब्रेकआउट ट्रेड होता, तो पण प्रॉपरली आपण टार्गेट लेवलवर बुक केलेला आहे. ह्याच्यामध्ये रिव्हर्सल पण जे होता आपण एक्सपेक्ट केलेलं होतं की डे लोपर्यंत, बट त्याने बोनस पॉईंट देऊन चांगली खालच्या साईडचे पण पॉईंट आपल्याला कॅप्चर करून दिलेले आहे. आणि तिन्ही ट्रेड मी कशाप्रकारे एक्झिक्यूट केले, लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारची माझी सायकोलॉजी होती ते मी तुम्हाला लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर होप करतो जे पण आपण लाईव्हमध्ये डिस्कस करतोय ते तुम्हाला समजत असेल आणि तुमची सायकोलॉजी पण त्यामध्ये इम्प्रूव्ह होत असेल. आणि अजून पण कोणाला आमच्यासोबत लाईव्हमध्ये लर्निंग करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करू शकता. आणि त्याचबरोबर रोज मी जे हे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो ह्यामध्ये पण तुम्हाला काही व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या तिन्ही ट्रेडचे अपडेट तुम्हाला समजले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.